नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी दाखवला आहे. कारण शर्वरीचा फायनली चेहरा, आता खरा चेहरा सगळ्यांसमोर आला आहे. ऐश्वर्या आणि जानकीने असा काही गनिमी कावा केला आहे ज्याच्यामध्ये शर्वरी आता पूर्णपणे फसली आहे आणि जानकीच्या आता पायाच्या जवळ आली आहे. अक्षरशः सगळ्यांसमोर जानकीचे पाय धरून तिने स्वतःच्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली करून दिली आहे. तर मंडळी, आता जानकी आणि ऐश्वर्या यांनी असा कोणता गनिमी कावा केला ज्याच्यामुळे शर्वरी त्यात पूर्ण फसली आहे. म्हणजे ज्यामध्ये आता तिने 7 कोटी जे पैसे घेतले होते ते त्याच्यामध्येच आता तिने ह्या शर्वरीला अडकवलेलं आहे. आता नेमकं काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तर बघूया. तर मंडळी, इकडे आता जानकीने सांगितल्याप्रमाणे ऋषिकेशने सांगितलेले 7 कोटी घेऊन आलेला असतो आणि ते बघून शर्वरीच्या अगदी तोंडाळाच पाणी सुटलंय. पटकन जाते आणि ती त्याच्या हातातली बॅग घेत असते. तेवढ्यात जानकी ती पटकन तिचा हात धरते आणि म्हणते की थांबा. शर्वरी म्हणचं, ही बॅग तुमच्याकडे नको, आमच्याकडे लॉकरमध्ये राहू दे. काय नाही, एवढी मोठी रक्कम अशी आपण बाहेर ठेवणं बरोबर नाही आहे. याच्यामध्ये खूप मोठी जोखीम आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लॉकरमध्ये हे पैसे जास्त सेफ राहतील. मी काय म्हणते ऋषिकेश, तुम्हाला काय वाटतं? बरोबर बोलते ना मी? ऋषिकेश सुद्धा आता म्हणतो की हो, मलाही जानकीचं म्हणणं पडतंय. म्हणजे एवढी मोठी कॅश आपण बाहेर ठेवणं चुकीचं आहे, लॉकरमध्येच राहू दे. आणि शर्वरी, उद्या तुझी माणसं ही पैसे घ्यायला आली ना की देऊन टाकू हे पैसे, तोपर्यंत पैसे सेफ राहतील नाही का? आता ही शर्वरी रागारागाने म्हणते की नाही, अजिबात नाही, पैसे माझ्याकडेच राहतील. मी काही लहान आहे का की तुमचा कोणाचा विश्वासच नाही राहिलाय माझ्यावर? आता ही शर्वरी अशी अचानक रिॲक्ट झालेली असते आणि त्याच्यामुळे सगळेजण तिच्याकडे बघत बसतात. तेवढ्यात शर्वरी म्हणते की तसं नाही आहे, पण ठीक आहे ना, म्हणजे सांभाळू शकते मी पैसे, एवढं काही मोठं कठीण काम नाही आहे आणि उद्याच तर पैसे द्यायचेत ना त्यांना. पण आता हे ऋषिकेश म्हणतो की नाही शर्वरी, काहीही होऊ शकतं. मागच्या वेळेला काय झालं आहे आठवते ना तुला? त्याच्यामुळे एवढी मोठी जोखीम नाही घेता येणार. पैसे जानकीकडेच राहू दे लॉकरमध्ये. आता हा शर्वरीचा जो काय प्लॅन आहे ना, तो इथे फसल्यासारखा झाला आहे. तिला असं वाटलं होतं की आपल्या हातात पैसे आले होते आता सगळे, पण ते सगळं काही उलटं झालेलं असतं. तर मंडळी, या सगळ्यामध्ये आता शर्वरी रागारागाने तिथून निघून जाते आणि तिच्या या वागण्यामुळे ना बाकी सगळ्यांना, म्हणजे आता सौमित्र, सारंग, ह्या सगळ्यांना संशय आलाय की ही जे काही वागते ना ती पैशांच्या मोहासाठी आणि लालसेबाई वागते, हे सगळ्यांना कळून चुकलंय. आता हे सगळे तिथून निघून जातात आणि ही शर्वरी येते आणि जानकीकडे रागारागाने बघत असते. शर्वरी म्हणते की तुझं काय चाललंय मला कळत नाहीये, असं समजू नकोस. जानकी म्हणते, शर्वरी म्हणते असं काय करताय, काय चाललंय? तुमच्यासाठी सगळं चाललंय ना, तुम्हाला पैसे होते ते पैसे तुमच्यासाठी आणून ठेवलेले आहेत, फक्त उद्या तुमची माणसं आली की झालं, तोपर्यंत पैसे हे माझ्याकडेच राहू देत. आता जानकी तिथून निघून जाते. तर मंडळी, इकडे दाखवले जानकी तिच्या रूममध्ये आली आहे आणि ती विचार करत बसलेली असते. तेवढा तिथे ऋषिकेश शेतवणे म्हणतो की काय झालं जानकी, कसला विचार करतेस? जानकी म्हणते, अहो मी काय म्हणते, म्हणजे आज मी तुम्हाला असं अचानक एवढे पैसे घेऊन बोलवलं, सॉरी मला माफ करा, पण कारणच तसं होतं. म्हणजे त्या माणसांचा फोन आल्यानंतर आईंनी इतकं टेन्शन घेतलं होतं ना की त्याच्यामुळे दुसरा काही ऑप्शनच नव्हता. आणि पण ऋषिकेश, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, म्हणजे मला जो हा काही कॉल आलेला आहे ना पैशांसाठी, तो सगळा खोटा वाटतोय. म्हणजे जानकी, आपलं शर्वरीचा आणि ह्या राहुलचा हा सगळा प्लॅन आहे असं वाटायला लागलंय. म्हणजे पैसे काढण्यासाठी त्यांनी हे सगळं नाटक केलंय. मुळात विक्रांत भाऊजींनी कोणाकडून पैसे घेतलेच नव्हते. शर्वरी वंचनी पैसे जे घेतले होते ते पैसे विक्रांत भाऊजी स्वतः फेडणार होते. तसा त्यांनी नानांना मॅसेज सुद्धा केला होता. म्हणजे याचा अर्थ असाच होतो ना की शर्वरी वंच हे पैसे स्वतःसाठी काढतायत, पण त्या ह्या पद्धतीने काढून घेतात आणि हे चुकीचं आहे. त्यावर आता हे बोलणं सुद्धा आता ऋषिकेशला सुद्धा पडतं की शर्वरीला स्वतःसाठी पैसे हवेत आणि तिने हा सगळा प्लॅन केलाय. त्यावर माझा ऋषिकेश म्हणतो की जातो मी ना आताच्या आता तिला जा विचारतो. जानकी म्हणते की नाही, तुम्ही आता जाऊन तिला जा विचारलात तरी ती काही सगळं खरं खरं सांगणार नाही आहे, ती आताही तुमच्याशी खोटंच बोलणार आहे. तर मंडळी, आता जानकी म्हणते की आपल्याला ना गनिमी कावा करावा लागणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला शर्वरी वंचांना पूर्णपणे अडकावं लागणार आहे. तर मंडळी, आता इकडे असं दाखवलं की सुमित्रा रूममध्ये तिच्या बेडरूममध्ये बसलेली असते आणि जानकी येऊन तिची माफी मागते आणि म्हणते की आई, आज जे काही घरी झालं ना त्याबद्दल मला माफ करा, पण काय करू मी, माझ्या मनात इतक्या शंका आहेत, इतके प्रश्न तयार झालेत, त्यांची उत्तरच मला सापडत नाही आहेत आणि ती उत्तरं शोधण्याचाच मी प्रयत्न करते. नानांचा खून झाला, नाना आपल्यापासून दूर गेले, पण त्या मागचा खरा खुनी कोण आहे अजून सापडलंच नाही आहे, ते सिद्ध झालं नाही आहे. आणि जोपर्यंत ह्या गोष्टी समोर येत नाहीत ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही आहे. तर आता मंडळी, इकडे असं दाखवलं की सकाळी ही सुमित्रा ना मंदिरात चाललेली असते आणि तितक्यात मागोमाग शर्वरी येते आणि म्हणते की आई, तयार झालीस का? अगं मंदिरात जायचं ना आपल्याला. आता हा सगळा प्लॅन शर्वरीचा असतो बरं का, कारण तिला लवकर इन्स्टंट पैसे हवे असतात आणि म्हणून ती म्हणते की चल, नाही माझी झाली सगळी तयारी. आणि ह्या दोघीसुद्धा आता मंदिरात बाहेर जाण्यासाठी निघाल्यात. जाता जाता सुमित्रा जानकीला आवाज देते आणि म्हणते की जानकी, मी पटकन येते मंदिरात जाऊन. आता जानकीसुद्धा म्हणते की हो आई, सावकाशा, काही हरकत नाही आहे. आता ह्या सगळ्याजणी निघाल्यात आणि ऐश्वर्या आणि अवंतिका सगळेजण ह्या गोष्टी बघत असतात.
आता ह्या तिघींना आधीच माहिती आहे की हा जो काही शर्वरीचा प्लॅन आहे तो सगळा तिने मुद्दाम घडून आणला आहे आणि ह्या तिघींनी मिळून खूप मास्टर प्लॅन बनवला आहे शर्वरीच्या विरोधात आणि त्याच्यामध्ये आता शर्वरी पूर्णपणे अडकली आहे बरं का. आता जानकी म्हणते की आता खरी सुरुवात झाली ह्या युद्धाला. तुम्ही कितीही प्रयत्न करा सगळ्यांना मूर्ख बनवण्याचा, पण आम्ही मूर्ख बनणार नाही आहोत. आणि आता हे सगळेजण बाहेर गेले, त्यात निमित्ताचा फायदा घेऊन ह्या दोघी जणी आहेत ना, म्हणजे अवंतिका आणि जानकी हिच्या सुमित्राच्या रूममध्ये येतात आणि नानांची डायरी आणि मोबाईल शोधत असतात. सगळीकडे शोधाशोध सुरू असते आणि बाहेर आता तेवढ्यात आरडाओरडा सुरू झालाय आणि आता ही ऐश्वर्या बाहेर थांबलेली असते, कोणी येते की नाही हे बघण्यासाठी. आता जानकी म्हणते की बाहेर आरडाओरडा, नक्की काय सुरू झालंय. आता ऐश्वर्या सुद्धा म्हणते की हो कोण आहात तुम्ही, काय करताय, सोडा त्या दोघींना सोडा. तर मंडळी आता इकडे सुमित्रा आणि ह्या जी आहे शर्वरी दोघी सुद्धा घरी आल्यात आणि सोबत ते गुंड आहेत ना ते सुद्धा आलेले असतात. त्या गुंडाने हातात चाकू धरली आहेत आणि त्यांना मारण्याची धमकी देतात. आत्ताच्या आता पैसे द्या, नाहीतर तुझ्या दुसऱ्या नवऱ्याला पण मारून टाकू, तुझे हे गळ्यात मंगळसूत्र घातलेस ना ते सुद्धा तोडून टाकेन, असं आता ते बरेच धमकावत असतात. जानकी आणि हे सगळेजण आता बाहेर येताना म्हणतात की काय झालं. तर ते गुंड म्हणतात की आम्हाला आत्ताच्या आता पैसे हवेत. जानकी म्हणते की पैसे, कुठले पैसे. त्यावर ते म्हणते जास्त बोलायचं नाही आहे ना, जेवढं सांगितलं तेवढंच करायचं, जे पैसे आहेत ते पटकन आणून दे. आणि मंडळी हा सगळा शर्वरीचा खोटा प्लॅन आहे बरं का. हे खोटे खोटे गुंड तिने बोलून घेतलेले असतात आणि हा प्लॅन जानकीला आधीच माहीत झालेला असतो. पण जानकी म्हणते की थांबा थांबा, तुम्ही काहीच करू नका. आता ही जी सुमित्रा आहे सुद्धा जानकीला म्हणते जानकी अगं वाट कसली बघतेस, जा लवकर पैसे घेऊन ये, हे लोक माझ्या मुलीला मारतील, लवकर पैसे घेऊन ये. जानकी म्हणते आई काळजी करू नका, मी आणते पैसे. आता जानकी आतमध्ये जाते आणि पैसे आणायला जाते. इकडे तोपर्यंत जानकीने पैसे त्या गुंडांना दिलेत, ते पटकन पैसे घेतात आणि तिथून पळून जातात. आता ही जाते आईला घट्ट मिठी मारते आणि आता ह्या दोघींना सगळं कळून चुकलंय की हा जो सगळा काय प्रकार आहे ना, म्हणजे तो सगळा खोटा आहे, शर्वरीचा खोटा प्लॅन होता हा सगळा. पण जानकी आणि आता ह्या सगळेजण नाटक करतात की शर्वंचं तुम्ही बरे आहात ना, तुम्हाला काही झालं नाही ना, आई तुम्हाला सुद्धा काही झालं नाहीये ना. आता ही म्हणते की नाही ग मला काही नाही झालं. आता जी सुमित्रा जाते आणि जानकीला म्हणते की जानकी बरं झालं बाई तू वेळेवर आलीस, वेळेवर पैसे दिलेस म्हणून, नाहीतर आज आज माझ्या शरूचं काही खरं नव्हतं. जानकी माझा खरं तर खूप मोठा गैरसमज झाला होता ग तुझ्याबद्दल. मला असं वाटत होतं की तू शर्वरीबद्दल उगाचच वाईट वाईट विचार करतेस, तिला धारेवर धरतेस, पण तसं नाही आहे. तुझ्या मनात शर्वरीबद्दल खूप प्रेम आहे, अजून पण तिच्याबद्दल आदर आहे. आताही तिचा जीव धोक्यात असताना तू एवढे पैसे दिलेस, खरंच तुझे खूप उपकार आहेत. आणि मंडळी असं करता करता आता ही शर्वरी पण जाते आणि जानकीला मिठी मारते आणि म्हणते की हो वहिनी खरंच मला माफ कर, मी तुझ्याबद्दल किती ग वाईट साईड बोलले, खरंच माफ कर मला. मंडळी आता ही शर्वरी ज्या आहे तिचा जो काही ड्रामा चालू आहे ना, तो अवंतिका ऐश्वर्या या सगळ्यांना कळतंय ही जी फालतू नाटकं आहेत, हिनेच ते गुंड पाठवलेत, हिनेच ते पैसे नेलेत आणि कसली ॲक्टिंग करते ही सगळ्यांसमोर. जानकी सुमित्राला म्हणत असते की आई शर्वरी वंचनबद्दल माझ्या मनात कधीच अडी नव्हती, पण काय आहे ना, काही गोष्टी अशा असतात, काही प्रश्न असे असतात त्यांची उत्तर मिळायला हवी असतात ना, म्हणून हे सगळं सुरू आहे. आणि काही काळजी करू नका, मला ह्या पैशांपेक्षा मला माझी माणसं जास्त महत्त्वाची आहेत आणि एवढं काही नाही आहे त्याच्यामध्ये. तर मंडळी आता सुमित्रा इथे ऐश्वर्या आपली जानकीची माफी मागते आणि जानकीला म्हणते की जानकी यापुढे मी तुला ना कधीच असा अविश्वास दाखवणार नाही आहे. आता ह्या दोघीसुद्धा खूप निघून गेलेल्या असतात तिथून आणि हिला खूप मजा आलेली असते शर्वरीला, कारण तिला असं वाटतं की तिचा प्लॅन अगदी सक्सेसफुल झाला आहे. पण आता ह्या तिघीसुद्धा जावा एकत्र आल्यात आणि आता इथे ऐश्वर्या म्हणते अगं जानकी पण तू एवढे पैसे दिलेस तिला. जानकी म्हणते की आता ह्या क्षणाला आपल्याला आईंचा विश्वास जिंकणं जास्त महत्त्वाचं होतं. आता या क्षणी जर पैसे दिले नसते तर त्यांना असं वाटलं असतं की शर्वरी वंचांच्या जीवापेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे पैसे देण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. इकडे शर्वरी आणि हे दोघं जण खूप खुश झालेले असतात, खूप म्हणजे असं काय उड्या मारत असतात. आता म्हणते की इतके दिवस ज्या पैशांसाठी आपण वाट बघत होतो ते काम आपलं झालंय, आपल्याला डबल पैसे मिळालेत, कळते का तुला, डबल पैसे. आणि तेवढे पैसे मिळून सुद्धा आपण ह्याच घरामध्ये आनंदात थाटात राहणार आहोत आणि काही दिवसांतर मी अख्खं घर प्रॉपर्टी माझ्या नावावर करणार आहे. मंडळी तेवढ्यात आता ही शर्वरी त्याला फोन करते त्या गुंडाला आणि म्हणते की तुम्ही जास्त लांब जाऊ नका, तिथेच थांबा, मी पटकन येते 10 मिनिटामध्ये आणि ते पैसे माझ्याकडे द्या. आता दोघांचं ठरलंय आणि दोघंसुद्धा बाहेर चाललेले असतात आणि जाता जाता तेवढ्यात ऐश्वर्या त्यांच्या समोर उभी राहिलेली असते आणि हे दोघंसुद्धा आता घाबरलेत. ऐश्वर्या म्हणते की काय झालं, बाहेर चाललायत म्हणजे ते गुंड जे काही पैसे चोरून घेऊन गेले ते पैसे आणायला चाललेत ना. आता ही म्हणते की काय काय बोलतेस तू, कुठले पैसे, कोणते पैसे. ऐश्वर्या म्हणते अगं मला काहीच समजत नाही असं समजू नकोस, ते जे गुंड आले होते मगाशी पैसे घेण्यासाठी ते फेक होते हे मला चांगलंच माहिती आहे. ते गुंडही फेक होते आणि ते पैसे सुद्धा आता आणायला तुम्ही चाललात हेही मला माहिती आहे. त्याच्यामुळे उगाचच जे काही कॅरेक्टर धरलेस ना कधीपासूनचं ते सोड. तुम्ही सगळ्यांना मूर्ख बनवू शकता पण ह्या ऐश्वर्याला नाही बनवू शकत.
मला चांगलंच माहिती आहे ती गुंड आता बाहेर थांबली असणार बॅग घेऊन पैशांची, आणि तुम्ही दोघं जाणार आणि ते पैसे घेणार. खरं तर काही कुठल्या गुंडांना वगैरे पैसे द्यायचे बाकी नव्हते. हे पैसे तुम्हाला दोघांना हवे होते, म्हणून तुमचा हा सगळा प्लॅन सुरू आहे. सगळं मला माहिती आहे. आता ही लगेच शर्वरी म्हणते की उगाचच काहीतरी आरोप करू नकोस, असं काही नाही आहे. त्यावर आता म्हणते की बरं ठीक आहे, मी तुला सांगते जानकीचा प्लॅन काय होता माहिती आहे का. जानकीने ते पैसे तुम्हाला दिले खरं, पण तिने आधीच पोलिसांना फोन करून ठेवला होता, आणि ते पोलीस आता त्या गुंडांच्या मागावर सुद्धा गेलेत. मला वाटतं एव्हाला ते पैसे पोलिसांच्या हाती पण लागले असतील, आणि ते गुंड आहेत ना ते पण पोलिसांच्या हाती लागतील. खरं तर जानकीने तुमच्यावर उपकार तर केले आहेत, पण तिचा प्लॅन हा वेगळाच होता. ती म्हणते तिच्या प्लॅनबद्दल तू आम्हाला का सांगतेस. म्हणजे आतापर्यंत तुम्ही एका ग्रुपमध्ये होतात, एकमेकींशी चांगल्या होतात, माझ्याशी खडूसपणाने तू वागत होतीस, आणि अचानक तिचं प्लॅनिंग येऊन तू मला का सांगतेस. त्यावरती म्हणते की काय ना, ते जास्त महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की मी सांगते ना तेच खरं आहे. शर्वरी म्हणते पण असं काही नाहीच आहे ना, मुळात ते गुंड आमची माणसं नाहीच आहेत, आणि पैसे त्यांनी खरंच घेऊन गेलेत. मग आमचा काय संबंध आहे या सगळ्याशी. आता ऐश्वर्या म्हणते की बरं ठीक आहे, काही हरकत नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मला फक्त एक सांगायचं काम होतं, जे मला कळलं ते मी सांगितलं आहे. आता त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हे तुमचं काम आहे. असं म्हणून आता मंडळी तिथून ऐश्वर्या निघून गेली आहे. तर इकडे आता हे दोघं सुद्धा बाहेर चाललेले असतात. राहुल म्हणतो की काय नाही, हे सगळं खोटं होतं, आपलं दिशाभूल करण्यासाठी हे सगळं नाटक सुरू होतं. आणि तेवढ्यात मंडळी हे गुंड पळत असतात, आणि त्यांनी शर्वरीला इकडे फोन केलाय. शर्वरी फोन रिसीव्ह करताना म्हणते की ह्याने का आता फोन केलाय, आणि ती फोन रिसीव्ह करताना म्हणते की हॅलो, काय झालं, कुठे आहात तुम्ही, थांबा ना आम्ही येतोय, थोड्याच वेळात पोहोचतोय. त्यावर ते म्हणतात अहो नाही मॅडम, नाही नाही, अहो पोलिसांनी आम्हाला पकडलं होतं, आमच्याकडची पैशांची सुद्धा बॅग घेतली आणि आम्हाला सुद्धा पकडलं. आम्ही कसे तरी त्या पोलिसांच्या हातून निसटलोय, पण पैसे पोलिसांकडे गेले. तेवढ्या शर्वरी म्हणते की काय पैसे गेले, तुम्हाला कळतंय का, असे कसे पैसे सोडले तुम्ही. आता पोलीस म्हणतात अहो काय करणार, पोलीस आमच्या आधीच मागावर होते, पोलिसांना कदाचित आधीच टीप मिळाली होती ह्या सगळ्या गोष्टींची, आणि आता आम्ही आमचा जीव वाचवलाय कसं तरी, आम्हाला ह्या सगळ्यामध्ये पडायचं नाहीये. असं म्हणून आता त्यांनी फोन ठेवलाय, आणि शर्वरी म्हणते शिट, म्हणजे एवढी सगळी मेहनत करून सगळे पैसे वाया गेले. आणि तिला आता खूप टेन्शन आलेलं असतं. राहुल म्हणतो की काय झालं शरू, काय झालं. ती मोठ्याने चिडत्याने म्हणते की अरे सगळे पैसे गेले, पोलिसांना पैसे सापडले, आणि तिच्या हातातला मोबाईल आहे ना खाली आपटते. त्यावर तो म्हणतो की असं कसं. त्यावर म्हणते जानकीचा हा सगळा प्लॅन आहे. म्हणजे मगाशी आपल्याला जे ऐश्वर्याने सांगितलं होतं ते सगळं खरं होतं. जानकी वहिनीने आधीच पोलिसांना फोन करून ठेवला होता, आणि पोलिसांनी त्या गुंडांना बाहेरच गाठलं, आणि ती पैशांची बॅग सुद्धा घेतली त्यांनी. अरे यार. त्यावर तो म्हणतो की नाही नाही, आपण तिथे जायला हवं आणि बोलायला हवं. तर ही म्हणते की आपण कसं तिथे जाणार. पोलिसांनी आपल्याला विचारलं की ही गोष्ट तुम्हाला कशी कळाली, काय संबंध तुमचा, आणि जरी पोलिसांकडे आपण गेलो तरी ते पैसे आपल्याला देणार आहेत का, ते पुन्हा जानकीलाच देणार ना. मंडळी आता हा सगळा प्लॅन शर्वरीचा असो तो फसतो. तर मंडळी आता इकडे दाखवलंय की जानकीला भेटायला ही शर्वरी आलेली असते. का तर जानकीने जो प्लॅन सांगितलाय त्याच्यावरती तिचा विश्वास बसलाय. म्हणजे जी गोष्ट सांगितलेली ती विश्वास बसलेली असते, आणि त्याच्यामुळे आता ऐश्वर्या म्हणते की काय ना, तुझा जो दुश्मन आहे तो माझाही आहे. इतकी दिवस मी या घरात आलेली आहे, घरात राहतीये, ती मी काही ह्या घरची सून म्हणून आली नाही आहे, माझा सूड घेण्यासाठीच आली आहे. इतकी दिवस मी शांत आहे, कारण माझ्या मनात ती आग धगधगत होती. पण आता मला जशी संधी मिळणार आहे तसं ह्या जानकीला मी धडा शिकवणार आहे. असं असं म्हणत आता ह्या दोघींनी, म्हणजे शर्वरीने आणि ऐश्वर्याने, दोघींनी सुद्धा हात मिळवणी केली आहे जानकीला उद्ध्वस्त करण्यासाठी. तर मंडळी आता इकडे जानकी म्हणत असते की तुम्ही दोघींनी मिळून कितीही कटकारस्थानं करा, कितीही प्लॅनिंग प्लॉटिंग करा, काहीही करा, पण मी माझ्या घरातल्या माणसांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाहीये. तुमचा प्रत्येक डाव मी उधळून टाकणार आहे.